हॅलो. यंग चिल्ड्रनचा विधान परिषद आमदार शिवसेना उपनेते पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय श्री सचिन भाऊ आहिर यांचा सत्कार श्री सतीश दादा इनरकर यांच्या हस्ते होतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. खरोखर आपण दिलेलं सहकार्य भाऊ खूप मोलाचं आहे. आपण जर सहकार्य दिलं नसतं तर हे आमचं स्वप्न सत्यात आलं नसतं. धन्यवाद. खरोखर सर्व क्रिकेट रसिकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा हा एकमेव बुलंद आवाज म्हणजेच आपले नेते श्री सचिन भाऊ आहिर. चला मॅच कडे वळूया. सुरुवात झाली मॅचला. सुंदररित्या रंगलेले हे सामने. आता मात्र यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा विनंती आहे 12वा खेळाडू मैदानात दाखल करायचा आहे, स्टेजवर पाठवायचा आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांचा रिव्ह्यू आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे पंच घेतलेला रिव्ह्यू हाच येथे मान्य ठरला जाणार आहे. पंचांनी घेतलेला रिव्ह्यू बघितलं नाही ते होतं आपण. पहिला गोलंदाज शुभम. आणि पंचांनी निर्णय दिलाय थ्रो गोलंदाजी म्हणजे गोलंदाज बाद होणार आणि 3 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. म्हणजेच शुभम यांना बाद करण्यात येत आहे. तो खेळाडू पूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि +3 म्हणजेच यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाची लॉटरी लागली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धाव संख्येत 3 भर. आता मात्र धावा झाल्यात 5. सुरुवात सुंदर. उर्वरित ओव्हर संपवण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय तेजस. त्याचप्रमाणे श्री सुरेंद्रजी माने यांचा सत्कार करतील श्री राकेश शिकरे यांना मी विनंती करतोय सत्कार करायचा आहे माने सरांचा. स्ट्राइकवर आहे गणू. गोलंदाजी मार्फत तेजस सज्ज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू. पहिला धावा जोरात पळला. फक्त दुसऱ्या धावेला देखील सुंदर प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. धाव संख्येत 2 भर. धावा झाल्यात त्या मात्र आत्ता
8. हॅलो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे युवा सेनेचे परत एकदा स्क्वेअर चेंडू. शाखा समन्वयक व आमचे मित्र सचिन साळवे यांचं स्वागत करतील आमचे साहेब फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संदीप देवरुकर. मी त्यांना विनंती करीन त्यांचा गुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सचिन साळवे. सचिन साळवे. तसेच या ठिकाणी युवा सेनेचे सुंदर फटका गणू यांच्या बॅट मध्ये. तसेच आमचे मित्र इक्बाल पटेल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन मनोज काळे यांना की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. चालू आहेत हे बघा, हा जो बांबू गेलाय ना पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. स्वागत समारंभ सुरू होता त्यामुळे थोडीशी शांतता होती. मात्र आता परत एकदा रणसंग्राम सुरू झालाय. दोन मातब्बार संघ एकमेकांशी पहिल्याच सामन्यात भिडलेत. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू निर्धाव टाकून आपल्या षटकाची सांगता केली आहे. तेजस यांनी एक षटका अखेरीस धावा झाल्यात मात्र 16. सुंदर सुरुवात यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाने केली. एक धडाकेबाज फलंदाज आउट झालाय मात्र डग आउट शांत आहे. मात्र गणू यांची आज बॅट बोलते आहे. डीजे चला पीके मीटिंग नंतर करायची आहे. मॅच सुरू करायची आहे.
क्रीडा मंडळ त्वरित फलंदाज मैदानात दाखल करायचा आहे, उशीर लावू नका. अख्तर अन्सारी संघाचा संघनायक आता फलंदाजी मार्फत आपण बघतोय. 2 गडी बाद. यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाच्या धावा झाल्यात त्या मात्र 16. पहिल्याच बॉलवर एक मोठा गडी बाद करण्यात यश आलंय रणजित याला. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर चेंडू खेळून काढलाय. अख्तर अन्सारी बीट झालाय. सुंदर यष्टीरक्षण. विशाल यांच्या मार्फत. आता मात्र सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने डोलावलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागेल. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. फलंदाजी गोलंदाजी तितकीच निर्णायक ठरते. क्षेत्ररक्षण आपण बघितलं आता झालेल्या मॅच मध्ये. विशाल यांचं सुंदर यष्टीरक्षण. वेळेची संधी साधता आली नाहीये, मात्र बॉल पकडलाय आणि धावा वाचवल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या स्थिरावली, मात्र धावा जाऊन पोहोचल्यात त्या 17 या धावसंख्येवर. पहिलं षटक महागडं ठरलेलं मात्र कमबॅक करतोय रणजित. आपण बघताय भव्य दिव्य असं आयोजन. परत एकदा सुंदर चेंडू. गिरकी घेणारा चेंडू. वारंवार रोहित बीट होतोय. रोहित यांना माहिती आहे या मॅचचं महत्व, या टूर्नामेंटचं महत्व. आता मात्र हवेत खेळलाय. रोहित यांच्या बॅट मधनं एक मोठा फटका आणि पीके यांच्या मार्फत एक गल्लत झाली. जेल सुटलाय. खरोखर उत्कृष्ट षटक हाताळलंय रणजित यांनी. 2 षटकाखेरीस धावा मात्र 18. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा धावफलकावर होत्या. रणजित यांनी अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा गडी बाद केलाय. रणजित यांचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय स्वप्नील उर्फ पीके. चला सामन्याला सुरुवात करायची आहे स्वप्नील. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. फटका चुकलाय, फटका फसलाय. आज रोहित यांची बॅट काही चालत नाहीये. तब्बल 5वा चेंडू त्यांनी खाल्लाय. आता मात्र फटका सुंदर आहे आणि झेल बाद होतोय. रोहित वारंवार प्रयत्न करत होता मोठ्या फटकांचे, मात्र फटके फसलेत आणि झेल बाद झालाय रोहित आणि तंबूच्या दिशेने परततोय. यानंतरचा होणारा सामना NSM बॉयज विरुद्ध अयोध्या लेजंड या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मंचावर यायचं आहे. NSM बॉयज विरुद्ध अयोध्या लेजंड.
चिल्ड्रन क्रीडा मंडळाने थोडीशी घाई करायची आहे, कारण की तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या मात्र स्थिरावली आहे. धाव संख्या आहे ती 18. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने खेळलेला, एक धाव घेण्यात यशस्वी ओमी. थोडीशी पायाला दुखापत झाली आहे. यानंतरचा सामना NSF क्रीडा मंडळ विरुद्ध अयोध्या माट्या. दूसरा कॅप्टन आने दे, उधर रुक ना. ये सविन तो आलाय बघा. NSM बॉयज माट्या, कृपया संपर्क साधा स्टेजशी. तू उडव ना. पंचांचा इशारा, चौकार. अक्षर अन्सारी यांच्या बॅटमधनं खूप वेळानंतर एक मोठा फटका चौकाराच्या स्वरूपात. धाव संख्येत भर, धावा झाल्यात आत्ता मात्र 24. यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला जर जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या धावफलकावर लगावावी लागेल, कारण समोर एक मातब्बर संघ आहे केशवाळी. हॅलो NSM बॉयज, आता मात्र बॅटची कडा घेऊन बॉल लेग साइडच्या दिशेने, सॉरी डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव पंचांकडनं घोषित. यानंतर ओपन लॉटचा क्वार्टर फायनलचा सामना खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. NSM बॉयज विरुद्ध अयोध्या लेजंड. सुंदर फटका अक्षर अन्सारी यांच्या बॅटमधनं आज खणखणीत चौकार. खरोखर अख्तर अन्सारी आपल्या संघाला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा भिंतीसारखे उभे राहतात आणि सुंदर धावफलक चालू ठेवतात. 3 षटका अखेरीस धाव संख्या झाल्यात त्या मात्र 30. पहिला क्वार्टर फायनलचा सामना अयोध्या लेजंड विरुद्ध NSM पॅकर. बैटिंग करेंगे हम लोग. अयोध्या लेजंड्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला सामना सुरू करायचा आहे. आता मात्र स्ट्राइक वर आलाय ओमी. बॉलिंग मार्फत मंदार. पहिलाच आकुटप्याचा चेंडू आणि सॅक्रिफाइस. ओमी यांनी आपला विकेट सॅक्रिफाइस केलाय. अक्षर
उत्कृष्ट गोलंदाजी मंदार यांची. आता मात्र फुल टॉस चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. दोन्ही संघांना सांगण्यात येत आहे की पंचांनी घेतलेला निर्णय अंतिम निर्णय राहणार याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राइक वर आहे आकाश. मोठा फटका, सुंदर फटका. दोन धाव पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र अख्तर अन्सारीने थांबवलाय. आकाश भिसे पहिल्याच बॉलवर आक्रमण. धावा जाऊन पोहोचल्या त्या 34 या धावसंख्येवर. 34 ऑन द बोर्ड. आता मात्र फुलटॉस चेंडू परत एकदा पंचांनी दंडित केलंय. नो बॉलचा इशारा आणि बॉलर बाद करण्यात आलेला आहे. क्रिकेटच्या रूल नुसार 2 बिमर म्हणजेच बॉलर आउट. परत एकदा आकाश भिसे यांच्यासाठी पंच पकवानाचं ताट असणार आहे म्हणजेच फ्री हिट असणार आहे. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 36 या धावसंख्येवर. 36 म्हणजेच उत्कृष्ट आकडा. 36 ऑन द बोर्ड. आता मात्र केशवाळी यांच्या टीम मध्ये थोडीशी खळबळ कारण 2 गोलंदाज बाद झाले आहेत. शुभम हे त्यांचे स्ट्रायकर गोलंदाज पहिल्याच ओव्हरला बाद झाले. त्याचबरोबर अजून एक गोलंदाज त्यांचा आउट गेला म्हणजेच मंदार यांच्या स्वरूपात. आता मात्र शेवटचे 3 चेंडू कोण टाकणार, कोण पूर्ण करणार ही शेवटची ओव्हर, निर्णायक ओव्हर. आता मात्र सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. परत एकदा पंचांनी रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर कडे आणि आमचे थर्ड अंपायर लगेचच ऍक्टिव्ह झालेत. सर्व प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी आहे. उद्या आपण येथे सेलिब्रिटी मॅच खेळवली जाणार आहे. स्वतः श्री आदित्यजी ठाकरे येथे आपला संघ घेऊन मैदानात दाखल होणार आहे. त्याचबरोबर विरुद्ध संघ सिने कलाकार. त्याचप्रमाणे पंचांचा निर्णय नो बॉल, गोलंदाज बाद, 3 रन एक्स्ट्रा यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाच्या खात्यात. त्याचप्रमाणे एक लेग बायचा देखील रन ऍड होणार आहे. उद्या तब्बल सेलिब्रिटी मॅच खेळवली जाणार आहे. त्याच स्वतः श्री आदित्यजी ठाकरे खेळणार आहेत आणि विरुद्ध टीम मध्ये आमचे श्री सचिन भाऊ आयर यांची देखील टीम असणार आहे. त्याचबरोबर सिने कलाकार, सिने स्टार देखील या मॅच मध्ये असणार आहेत. याची सर्व
खेळाडूंनी व तमाम वरळीकरांनी नोंद घ्यायची आहे. उद्याचा दिवस महत्वाचा आहे, निर्णायक दिवस, रविवार 26 जानेवारीचा दिवस. भारतातील हा सर्वात मुख्य दिवस मानला जाणारा 26 जानेवारीचा दिवस तो आपण उद्या अविस्मरणीय करणार आहे. याची सर्व प्रेक्षकांनी व वरळीकरांनी नोंद घ्यायची आहे. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये गोलंदाजी पूर्ण करण्यासाठी आलाय महेश. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. आकाश भिसे यांच्या मार्फत सीमारेषा पार, खणखणीत चौकार. खरोखर यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचं कौतुक करावं लागेल. आकाश भिसे यांना आज संधी दिली आणि आकाश भिसेनी आज या संधीचं सोनं केलं. ही इनिंग आकाश भिसेची यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळ कधीच विसरणार नाहीये, कारण मोठे खेळाडू सगळे बाद झाले, मात्र आकाश यांनी धोरण सांभाळून ठेवले आहे. परत एकदा फटका सुंदर. आता मात्र परत एकदा सीमारेषा पार, चौकार. इतकी उत्कृष्ट शेवट कधी झाला नसेल, मात्र सुंदर शेवट. धावा झाल्यात त्या 50 आणि तब्बल 51 धावांचं लक्ष त्यांनी केशववाडी या संघाला दिलंय. म्हणजेच 51 पान सुपारी देऊन त्यांचं स्वागत केलंय. चला, यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला 2 मिनिटाचा वेळ देतोय. त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचं आहे, कारण तब्बल अजून 4 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. चला, यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळ त्वरित क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचं आहे. आणि तुम्हाला देखील शेवटची वॉर्निंग असणार आहे. सर्व खेळाडू एक तह गणवेशात मैदानात यायचं आहे. अर्धे वाईट अर्धे मंडळाची टी शर्ट नको आहे. प्लीज थोडंसं सहकार्य करा, कारण उत्कृष्ट टुर्नामेंट इथे पार पडते. आपल्यामुळे या टुर्नामेंटला गालबोट लागता कामा नये याची नोंद घ्यायची आहे. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025. उद्या देखील आमच्या पाठीशी असेच उभे राहा. चला, यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळ क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचंय. अवघ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक संपवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत केशववाडी या संघाकडून. निखिल आणि स्वप्नील. नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील, स्ट्राईकवर असणारा निखिल. केशववाडी या संघाचे दोन्हीही बलाढ्य फलंदाज ओपनिंगला आले. त्याचप्रमाणे यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा
यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा प्रथम गोलंदाज चिनू उर्फ सोहम वैयक्तिक पहिलं संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलाय. चला सुरुवात करायची सोहम. मॅच स्टार्ट ऑन. स्ट्राइक वर आहे निखिल. गोलंदाजी मार्फत सोहम सज्ज. काय होणार हा पहिलाच निर्णायक सामना. पॉवर प्लेची ओव्हर सुरू आहे. पहिला जाकू टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. खरोखर फटका फसलेला एक मोठा गडी बाद झाला असता. जर वेळेवर स्टार्ट घेतली असती तर हा मात्र झेल झाला असता. परत एकदा स्ट्राइक वर निखिल. गोलंदाजी मार्फत सोहम सज्ज. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्यावर चेंडू. गणू यांचं देखील तितकंच साजेसं कार्य करतं. उत्कृष्ट यष्टिरक्षण. मानलवर आमचा मित्र गणू आज आपल्याला यष्टिरक्षण करताना दिसतोय. परत एकदा सुरेख चेंडू. मात्र चोरटी धाव घेण्यात यशस्वी. खरोखर हाच तर क्रिकेट आहे. समोरच्या हातातून धावून काढलेला रन हा आपल्या संघासाठी खूप महत्वाचा रन असतो. कारण फलंदाजाची बॅट लागत नसते आणि दुसऱ्या फलंदाजाला स्ट्राइक देणं तितकंच इम्पॉर्टंट असतं आणि तेच काम निखिल यांनी केलंय. स्ट्राइक वर आहे स्वप्नील उर्फ पीके. गोलंदाजी मार्फत सोहम सज्ज. स्ट्राइक वर पीके. सुंदर चेंडू. तितका सुंदर सन्मान दिलाय. खरोखर पीके हा देखील वरळीतील एक नावाजलेला खेळाडू आहे. त्याला माहिती आहे चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब बॉलचा समाचार कसा घ्यायचा तो. मात्र त्यांनी सेन्सेबल क्रिकेट खेळून दाखवलंय. तब्बल 51 धावांचं लक्ष्य पार करायचंय. पहिला षटकानंतर ताबडतोब बल्लेबाजी करावीच लागेल. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल. ओमी यांना थोडस मागे घेतलंय. सुरेख चेंडू. खरोखर वारंवार सुरेख गोलंदाजी करतायत चिनू. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक म्हणजेच पंचपक्वानाचं ताट असतं. मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन चिनू यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतंय. 5 चेंडू अखेरीस धावा झाल्यात फक्त आणि फक्त 4. चला मीटिंग नंतर करायचं आहे. यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला विनंती आहे त्वरित सामना सुरू करायचा आहे. प्लीज थोडंसं सहकार्य करा. कारण आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजन साहेब चषक 2025. एक षटका अखेरीस धावा झाल्यात फक्त आणि फक्त 4. 51 धावांचं तब्बल लक्ष्य पार करायचं आहे. मोठी धावसंख्या धाव फलकावर लगावली आहे. मात्र तितकेच साधेसं मंडळ म्हणजेच केशववाडी हा देखील एक मातब्बार संघ आहे. हा देखील संघ चौकार षटकाराची आतिषबाजी करून 21 धावा सहजरित्या पार करू शकतो. मात्र सुरुवातीची वेळ बघतोय. स्ट्राइक वर आहे पीके उर्फ स्वप्नील.
वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय गणू. बॉडीवर जाऊ नका, फायर है फायर, फ्लावर नाही असा म्हणणारा गणू आज आपल्याला बॉलिंग विकेटवर बघायला मिळतोय. त्याचप्रमाणे स्ट्राईकवर असणारे स्वप्नील. त्वरित मॅच सुरू करायची आहे. 10 मिनिटं ओलांडून गेले आहेत. यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला मला वाटतं पेनल्टी लागणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाज बीट झालाय. जोरात खेळायचा प्रयत्न होता पीके यांचा, मात्र फटका बॅटशी कनेक्ट झाला नाहीये. आता मात्र रिव्हर्सचा प्रयत्न, सुंदर प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी. चौकार. बॅटला बॉल सुंदर लागला नव्हता, मात्र प्रयत्न सुंदर होता आणि चौकाराच्या स्वरूपात रूपांतर 4 धावा संघाला मिळाल्यात. के 40 धावा मिळवायच्या आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय यश बेंगळे. फुलटॉस चेंडू, मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. यश बेंगळे हा यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा एक उभरता सितारा आहे. मॅगी लवर असा हा खेळाडू. नुकताच्या याच महिन्यात तब्बल 3 बॉलिंग प्राइज मिळवणारा आणि 1 डिकॅथलॉनची सायकल मिळवणारा हाच यश बेंगळे आज यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा गोलंदाजाच्या स्वरूपात आपण बघतोय. वारंवार पीके मिस होतोय. खरोखर पीकेची बॅटिंग बघण्यासाठी ही केशववाडीतली गर्दी आपण बघतोय. कव्हर्सच्या दिशेने आलेली, मात्र पीके नाराज करतोय आपल्या प्रेक्षकांना. आता मात्र फटका फसलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाला निखिल आणि पीके यांच्या मार्फत. सुंदर चेंडू, किरकी घेणारा चेंडू. यश बेंगळे रोज नियमितपणे प्रॅक्टिस करतो आणि या प्रॅक्टिसच फळ आज त्याला या मैदानात मिळतंय. सुंदर चेंडू हाताळताना आज यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा कॅप्टन देखील खुश असणार यश बेंगळे यांची गोलंदाजी बघून. धाव संख्या 1 ने पुढे सरसावते. धावा झाल्यात आता मात्र 13. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू. आता मात्र सुरुवात केली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण चिनू यांच्या मार्फत. एका धावावर समाधान मानावं लागले. एका धावेच्या वाढीच धाव संख्या झाली आहे ती मात्र 14. 3 षटकाखेरीज केशववाडी या संघाची धाव संख्या झाली आहे 14. 51 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. धाव संख्या 14 आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. आता मात्र करिश्माच केशववाडी या संघाला जिंकवू शकतो. धाव संख्या झाली 13. अजून देखील मॅच ऑन आहे. सॉरी 14. शेवटचं षटक हाताळणार साहिल भोसले. स्ट्राइकवर आहे परत एकदा पीके. केशववाडी या संघाची सलामीची जोडी अजून देखील साबूत आहे. पहिला चेंडू 1 धावांसाठी पीके यांच्या बॅटमधनं. आता मात्र निखिल स्ट्राइकवर आलाय. सुंदर चेंडू आणि सुंदर यष्टीरक्षक राजू यांच्या मार्फत तंबूच्या दिशेने परत पाठवलाय निखिल यांना. आता मात्र ढगात मारलाय मंदार यांच्या बॅटमधनं आणि उत्कृष्ट झेल. आज जणू काही आकाश भिसे यांचा दिवस आहे. खरोखर आकाश भिसे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. तितकीच सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आकाश भिसे. आज त्यांचा भाऊ खुश असणार आहे. नक्कीच त्यांच्या घरातले ही YouTube वर लाईव्ह प्रक्षेपण बघत असणार आहेत. चला लवकरात लवकर सामना संपवायचा आहे आणि हॅट्रिकचा चान्स आहे साहिल यांच्या मार्फत. जर हॅट्रिक घेतली तर सतीश दादा इनरकर यांच्याकडनं एक बंद पाकिट आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि चान्स सुटला आणि बंद पाकिट देखील मिस झालंय. खरोखर सतीश दादा इनरकर यांनी वाकून बघितलेलं माझ्याकडे, मात्र तो चान्स मिस आणि औपचारिकता उरले फक्त या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी. धाव संख्या झाल्यात त्या मात्र 16. रिव्हर्सचा शॉट, मात्र रिव्हर्सचा शॉट एकदम खणखणीत लागलाय पीके यांच्या बॅट मध्ये.
परत एकदा सुंदर फटका आणि यश बेंगळे यांचं नेहमीप्रमाणे रापारापी सुरू आहे. चला यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचं अभिनंदन. त्याचप्रमाणे केशववाडी संघाला देखील बेटर लक नेक्स्ट टाइम. यानंतरचा होणारा सामना पीसीही पॅकर्स विरुद्ध सॉरी